काय झालं रमाई? हे बघ, हे बघ. अगं बाई, घुबड. अरे बापरे, हा कसला संकेत? पेढीवर पण घुबड होतं. अगं ताई, पण पेढी बाहेर आहे. इथे घरात येऊन रमाईच्या खोलीत शिरून तिजोरीला घुबड टांगणं कसं शक्य आहे? अरे दिगू, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? हे घुबड बाबाजींच्या मठातलं आहे आणि बाबाजींना काय शक्य आहे? काहीतरी अघटित घडणार असा संकेत देत असणार बाबाजी. तू तिथे सांग, तू माझ्या खोलीत पाऊल सुद्धा टाकायचं नाही. सासूबाई, काय केलंय? तू काय केलंयस? तुला काय करायची गरजच नाहीये ग. अगं अवतसा अवलक्षणी आहेस तू. माझ्या खोलीत पाऊल टाकायचं नाही. बाहेर थांब, बाहेर थांब. रमाई, अगं असं का बोलतेस? सखू तिच्या खोलीत होती. हे घुबड इथे येण्यात तिची काय चूक? हो, मला खरंच खूळ लागलंय असं वाटतंय का तुला दिगू? मला कुणालाच काही माहित नाही ते सांगते. काल रात्री काहीही कारण नसताना ही अपशकुनी मुलगी माझ्या खोलीत आली होती. मी सगळे दागिने काढून एकवार तपासून घेत होते. त्या दागिन्यांवर हिची अशुभ नजर पडली. म्हणे त्या दागिन्यांमध्ये हिला तिची उमाई दिसली. मला उमाई म्हणाली ती. हिचीच नजर लागली माझ्या दागिन्यांना. असे दागिने आपल्या आईच्या अंगावर असावेत अशी लालसा उत्पन्न झाली असेल हिच्या मनात. त्यातच बाबाजींना खोट जाणवली असेल. हा, नाही हो सासूबाई, मी तर बस, गप्प बस. तुझ्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन संकट आमच्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलाय. नाही, पण मी काय म्हणतो वहिनी, ते मठातलं घुबड हे संकट की शुभ संकेत? नाही, मागे पेढीवरच्या घुबडाच्या वेळेला बाबाजी म्हणाले होते की झिंगरोबाची कृपा आहे म्हणून. तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय? गप्प बसा ना. तू कसं, तू काय आमच्याकडे बघतेस तोंडवर करून? निघ, काय कर इथून. तुझं थोबाड बघितलं ना की माझा दिवस खराब जातो. अपशकुनी आहेस तू. सखू, जातो. थाप आहे माझ्या डोक्याला. पेढीवरचं संकट तिजोरीवर आलंय असं बाबाजींना सुचवायचं असेल का? म्हणूनच मठातलं घुबड पाठवलं असेल का? पण पेढीवर तर एकच दागिना चोरीला गेला होता. पण इथे तिजोरीत खूप सोनं आहे आणि आपलं वैभव म्हणजे हे तिजोरीतलं सोनं आहे. नाही, ही बातमी ताबडतोब बाबाजीच्या कानावर घातली पाहिजे. हा, अयो बाबाजी, पुरता घामटा निघाला हो माझा. ते तिजोरीवर घुबड ठेवणं सोपं काम नव्हतो. पाप सारखं येत होतं बघा, कुणी ना कुणी म्हणतो मी. पण मी कामगिरी केली हो, पुरी म्हणतो मी. मग काय उपकार केले का रे दाम्या? हे असली काम करायला तर पदरी ठेवलाय की नाही तुला? तुमचीच कृपा बाबाजी.
त्या मनोरमेच्या पायाखालची जमीन पर सरकली असेल आता. बंद खोलीमध्ये मठातलं घुबड उडत उडत आलं कसं या भुंग्यानी तिचं टक्कुर पार गरगरायला लागला असेल. गरदार डोक्यावर घेतला असेल तिनं, आहे की नाही? म्हणजे लगून लग आपल्याला जायला पाहिजे. कसा पाहिजे? मी काय बाजार बंद काय उठसुट्टीच्या घरी जायला? अरे पत आहे की नाही आपली काही सांभाळायला हवी की नाही पत? आधी आग तर भडकू दे. आता निस्ता दूर दूर झालाय. मग लगी कशा पाहिजे तिकडे जाऊन आग विजवायची? काही कशाला करायची? त्या आगीमध्ये मनोरमेला होरपळू दे, तडफडू दे. मग बघ आपसुक ती मनोरमा कशी येईल पाय धरायला. त्या मनोरमेच्या घरी जा. काय चाललंय तिकडे बघून ये. जा 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 जा. जी बाबाजी. आता ती घुबड राहील मनोरमेच्या घरी आणि तिची तिजोरी येईल इथं आमच्या पायाशी. अरे बोला की जय जिंगरोबा. जय जिंगरावा. अगं अवदसा अवलक्षणी आहेस तू. माझ्या खोलीत पाऊल टाकायचं नाही. बाहेर जा, बाहेर जा. हिचीच नजर लागली माझ्या दागिन्यांना. तुझं थोबाड बघितलं ना की माझा दिवस खराब जातो. अपशकुनी आहेस तू. अहो तुम्हाला पण असंच वाटतं का की मी अपशकुनी आहे? माझीच नजर त्या दागिन्यांना लागली. सखू तुलाही माहितीये मला भांडणं वाद अजिबातच आवडत नाही. तुझं दुःख कळतंय मला. पण आता काय बोलावं ते समजतच नाहीये. पण सखू तू रात्री रमाईच्या खोलीत कशाला गेली होतीस? अहो मी मठातून नैवेद्य देऊन आल्यावर सासूबाई पहिल्यांदा माझ्याशी खूप गोड आणि मायेने बोलल्या. म्हणून मला उबईची फार आठवण आली. आणि आता सासूबाईच माझ्या आई आहेत ना, म्हणून मी गेले. आईला भेटायची इच्छा झाली. हे चुकलं का हो माझं? खरंच निष्कपट आहे हिचं मन. रमाईला हे का नाही दिसत? हो आणि माझी नजर कशी लागेल दागिन्यांना? मला तर दागिन्यांचा, अलंकाराचा, सोन्याचा अजिबात सोच नाहीये. माझ्या उमाईने सांगितलंय मला की स्त्रीसाठी पती हाच मोठा आणि मोलाचा दागिना असतो. तेव्हापासून ते माझ्या मनावर ठसलंय की पती हाच माझा मोठा दागिना. पक्की महाधूर्त आहेस सखू तू. नवऱ्याचे कान भरतीयस ना? लहान लहान म्हणून सगळे क्षमा करतात तर आमच्याच डोक्यावर बसतीयस. काय ग ताई असं करतेस? आपण एकमेकांचे वैरी आहोत का? ते विचार तुझ्या बायकोलाच. आणि चल आता. घरात घुबडाचं अघटित घडलं असताना तू इथे गुलुगुलू करतोयस. चल रमाई बोलवतीये. विठुरे मी एवढी वाईट वागते का रे? माझं काय चुकतं हे तरी सांग ना मला. तिघू कुठे राहिला? वहिनी
मला पाहिल्यावर तुमच्या कपाळावर आठ्या पडतात याची कल्पना आहे मला. पण कसं आहे ना, शहाणी माणसं प्रसंग बघून निर्णय घेतात ना. तेव्हा मी काय म्हणतोय ते जरा ऐका ना एकदा. अगं बाई, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं असं म्हणताय का? नाही, सोंगट्यांवर पैकी उधळता हे ठाऊक आहे मला, पण मला 4 शब्द सांगायचं धाडस कराल याची कल्पना नव्हती. खरं तर भाऊजी, मी तुम्हाला खूप काही बोलू शकते, पण ना आता आपण बोलूयाच नको. आधीच खूप मनस्ताप झालाय मला, त्यात तुमची भर नकोय. नाही वहिनी, मी त्रासदायक आहे हे तुम्ही या अगोदर खूपदा सांगितलंय मला, पण मला तुमचा राग नाहीये वहिनी. तुम्ही थोरल्या वहिनी आहात, तुमचा शब्द हा शेवटचा शब्द आहे. पण काय ना वहिनी, जुगारी पण माणूस असतो, त्यालाही मन आहे हो, आणि बुद्धी आहे. शिवाय कुणीही अशा जुगाराच्या नादाला लागत नाही हो. काही ठोस कारणं असतात. पण असू दे, तो विषय आता इथे महत्वाचा नाहीये. पण हे जे आपल्या समोर संकट आहे ना, त्याला मी हातभार लावावा असं म्हणतोय. त्या किल्ल्यात येता का जरा? नाही म्हणजे तिजोरीमध्ये दागिने सुरक्षित आहेत की चोरांनी सगळी तिजोरी साफ केली आहे हे बघावं म्हणतोय. आता हे संकट किती मोठं हे पाहायला हवं ना आपल्याला. तरी म्हटलं, एवढा तुमचा अपमान करून सुद्धा तुम्ही इथे थांबलात म्हणजे काहीतरी असणार. किल्ली हवे, तुम्ही दागिने बघणार. एकतर मी तुम्हाला किल्ली देणार नाही, आणि दुसरं म्हणजे बाबाजींच्या परवानगी शिवाय आपण तिजोरीला हात कसा लावणार? बाबाजींना जाऊन भेटावं लागेल, त्यांना सांगावं लागेल. पण बाबाजी तर सर्व साक्षी आहेत ना वहिनी. त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांनी हे सगळं बघितलं असेल. नाही, संकट किती मोठं आहे कळायला हवं हे काकांचं म्हणणं पटतंय मला. पण बाबाजींच्या आदेशाशिवाय काहीही करणं योग्य नाही असं मला वाटतं. हो, धक्का बसला होता म्हणून थोडा वेळ थांबले होते सावरायला, पण मी आता निघते. पण टिकू, तू इथेच तिजोरी जवळ थांब, नीट लक्ष ठेव. मला बाबाजींना जाऊन भेटावंच लागेल. माझा दुसरा कुणावरही विश्वास नाहीये म्हणून तुला सांगते, कळलं ना? नाही वहिनी, तुम्ही थांबा ना इथे. मी आधी इथून हलतो, नंतर तुम्ही मी गेल्याची खात्री करा आणि मग जा, नाही का? तुम्ही काहीही बोला, मला नाही फरक पडत. निघू, तू इथेच थांब, लक्ष ठेव. हो रमाई, मी आलेच. हो. केविलवाणे आणि बिचारे नजरेने बघायचं नाही माझ्याकडे, डोळेच काढून देईल. आणि काय ग, याआधी कधीच माझ्या खोलीत आली नव्हतीस, मग काल अशी अचानक का आलीस? चेटूक करणार होतीस? चेटूक? चेटूक? अहो सासूबाई, असं काय बोलताय? बरोबर तेच बोलतीये. तू येऊन गेलीस आणि अघटित घडलं, नाहीतर तिजोरीवर घुबड आलंच कसं ग? हो नाही हो सासूबाई, मला खरंच काहीच ठाऊक नाहीये. लक्षात ठेव, या घुबड प्रकरणात जर तुझा हात असेल ना,
तर मी तुला सोडणार नाही. मारत मारत मायनीला नेऊन माहेर फेकून येईल. काही नाही, मुलींची म्हणतात ना तेच बरोबर आहे. चेटकीण आहेस तू, चेटकीण. आता गळा काढू नकोस हा. मी आता बाहेर जाते, पण मी परत येईपर्यंत इथे असंच उभं राहायचं, खिळा ठोकल्यासारखं. जागेवरून हलायचं सुद्धा नाही, समजलं? मुनीमजी, अय्यो, माझा आला की काय हो यांना? संशय म्हणतोय मी. बाप, जे मालकीन बाई. मुनीमजी, पेढी उघडायची नाही सध्या, कशालाही हात लावायचा नाही. अय्यो, म्हणजे काही चुकलं का माझं मालकीन बाई? ते नंतर बघू. सोवर बाबाजी इथे येत नाही, ते आदेश देत नाही, तोवर सगळे व्यवहार बंद राहतील. झाली तांडवाची सुरुवात झाली हो. प्रत्येक गोष्टींची सासूबाई माझा संबंध का लावतात? इकडे माहेरी पण मालक सगळ्यांना त्रास द्यायचे. आप्पा, उमाई, आजी कुणाची चूक नव्हती, तरी मालकांनी खोटे नाटे आरोप लावून किती त्रास दिला होता. इथेही तेच चालू आहे. माझी काहीच चूक नाही, तरी सासूबाई मला बोल लावतात, शिक्षा देतात. जगात असंच असतं का रे विठुरा? नमस्कार छोट्या मालकीन बाई. अय्यो, रोज रोज शिक्षा, पुन्हा पुन्हा शिक्षा. काय हो तुमची ही अवस्था? विठोबाची शपथ घेऊन सांगतो, फार वाटलं बघा मला वाईट. आता तरी चेटू करणी यापासून दूर राहा म्हणतो मी. त्या चेटक्यांपासून नदी घाटावर मला जो मार दिलात ना, त्याचा वसूल करणार बघा, हिशोब म्हणतो मी. तुम्हाला मार दिला? बसा हो, अजून दुखते बघा माझं अंग म्हणतो मी. म्हणजे विठुरा तुझं लक्ष आहे आणि लब्बड लोकांना तू शिक्षा पण देतोस. काय हो, त्या तिजोरीवर घुबड तुम्हीच ठेवलत ना? आता नागोजी बाबा येणार आणि तुमच्या मुसक्या आवळणार. तयारीत राहो छोट्या मालकीन बाई. अय्यो, या दीड शाण्याने काही ऐकलं की काय? खाऊनच टाकेल हो हा मला, पाप. काही काम होतं का दामू काका? काही हवंय तुम्हाला? काही असेल तर मला बोलावणं पाठवत जा. ते काम म्हणजे ते मोठ्या मालकीनबाई जाताना अस्वस्थ दिसल्या हो, आणि त्यांनी सांगितलं पेढी आज उघडूच नको. चिंता वाटली हो, म्हणून आलो बघा. आणि ते बाबाजींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आलो. जय बाबा झिंगरोबा, जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा. अहो खूपच काळजीत दिसतात. कसं सांगू मी आऊंना?
की दामू मामा आणि बाबाजी दुष्ट आहेत, धूर्त आहेत. हे सगळं त्यांनीच रचलेलं असेल. पण माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? विठुराया, आता काय करू रे मी? कळू दे हिला, चांगली कळ काढू दे, करू दे सहन. कळू दे हिला बी हा बाबाजी असा सहजासहजी पावत नसतो. घुबड, मठातलं घुबड तुझ्या घरला आलंय सांगायला आलीस ना मनोरमे? बाबाजी, अंतर्ज्ञानी आहात तुम्ही, सर्व साक्षी आहात तुम्ही बाबाजी. तुझ्या पेढीवरचं सावट तुझ्या तिजोरीवर आलंय. हो खरंय बाबाजी, खरंय. तुम्हाला अंतर्ज्ञानानं सगळं दिसतं. आता तुम्हीच आम्हाला यातनं वाचवू शकता बाबाजी. मठातलं घुबड तुझ्या घरला म्हणजे जिंगरोबाचा संकेत आहे. इथलं घुबड तुझ्या तिजोरीवर येतंय म्हणजे काय सारी सुधी गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे. काहीतरी भयानक अर्थ आहे याला. बाबाजी, बाबाजी वाचवा आम्हाला, संकट निवारण करा. बाबाजी काहीतरी उपाय सांगा, मी नक्की करेन तो उपाय. उपाय एकच आहे, सुवर्ण लक्ष्मी पूजन. सुवर्ण लक्ष्मी पूजन नक्की करेन मी, नक्की करेन. पण बाबाजी, हे सुवर्ण लक्ष्मी पूजन म्हणजे काय असतं? सुवर्ण लक्ष्मी पूजन म्हणजे काय सांगतो तुला. इकडे नीट ऐक, जराशी बी चूक करून चालत नाही यामध्ये.